या शांताबाईचं तर मला तर काही समजतच नाही बाप्पा. कधी उशीर लावते, कुठेही जायचं म्हटलं ना सर्वात लेट शांताबाईच येते. बाया तिथं वाट पाहू राहिल्या, साक्षगंधामध्ये जायचं आहे आणि शांताबाई किती वेळ लावते काय माहीत बाप्पा. शांताबाई, ओ शांताबाई, ओ शांताबाई, काय आवाज देते का? आवाजही नाही देत लवकर. राधा, तयारी झाली का हो लगे तू? तयारी झाली का म्हणजे पुऱ्या बाया उभ्या आहेत म्हटलं तिथं वाट पाहू राहिली, तू गेली. कधी येते शांताबाई, कधी येते शांताबाई. तू इथं तयारीच नाही झाली माय बाई. हां, तयारी नाही झाली का लगे तू अजून? मैसून गावाला गेलेली आहे तर पुरे कामं मलाच करावं लागत आहे ना बाईना घरातले, म्हणून टाईम होते. मला नाही करावं लागत का काम घरचे? आम्ही घरातले कामं धंदे करून काय बरं तयारी झालो आणि तू लगे झालंच नाही अजून. हो झाला, टाईम झाला. मी काय म्हणतो 5 मिनिट थांबतो. बस गेली की आली मी. बातच साडी बदलली की चालू झालं. हां, बातच साडी बदलून येतो. माय बाई शांताबाई, किती टाईम. बाया तिथं वाट पाहू राहिल्या ना तू या. येऊ राहिली ना, येऊ राहिली हो, तू समोर आलीच मी. नाही नाही, इथं तू वाट पाहतो बाई ना मी. अजून किती टाईम लावशील किती नाही, त्या बाया मलाच बोलतील म्हणून गेली शांताबाईला घेऊन नाही आली. मी इथं उभी राहतो, तू लवकर साडी गिडी घालून लवकर येऊन जाय. थांब मग 5 मिनिट. बातच साडी घातली की आलीच मी. करो नाही शांताबाई लवकर तयारी. गोष्टीत नको करू, जाय लवकर. हो हो, बस 5 मिनिट दे मला, 5 मिनिट दे. 5 मिनिटात तयार होतो. मला काही जास्त मेकअप नाही करावं लागत बाई ना. बातच तयारी होते माही. बरं बरं ठीक आहे, लवकर कर तयारी. माहीत नाही बा शांताबाईला काय एवढा टाईम लागते, तर तयारच नाही होत कुठेही जायचं असले की लवकर. हां, निरा बोलवायलाच लागते शांताबाईला घरी. आता किती वेळ लावते किती नाही तयारीले, बाया वाट पाहू राहिल्या. चाल राधा चाल, साक्षगंधामध्ये चाल, झाली मी तयार. माय शांताबाई, खरंच हो तू 5 मिनिटात तयार झाली माय बाई. आणि लगे गजरा गिजरा लावून लगे फास्ट करतो तू तयारी. तर म्हटलं ना तुला की मला तयारीला काही टाईम नाही लागत, काही टाईम नाही लागत मला तयारीला. 5 मिनिटात तयार होतो मी. माय माय माय, गजरा गिजरा लावून लगे तयार झाली लगेल तू तर साक्षगंधासाठी. मग नाही तर काय, गजरे तर आम्ही नाही लावले माय बाई. एवढा टाईम लागते आम्हाला तयारी करायला ना. गजरे लावायला टाईम नाही भेटला मला. गजराही नव्हता म्हणा माझं. आहे का दाजू एखादा? काय चावा, हा एकच आहे. हा आणला आता सुरतच्या बाबानं. नकली गजरा आहे हा, असली थोडी नाही, असली फुलाचा नाही आहे, नकली आहे, प्लॅस्टिकचे फुलं आहे ते. काय नाही शांताबाई, मला आणा लागेन बाई ना असा नकली गजरा मस्त लावाले. हां, चांगलाच राहते आहे का नाही बरं. नाही तर काय, कुठं कार्यक्रम गिरेक्रम असला की घालता येते बातच. कुठं नाही बाई, फुलं आणा मग गजरा बनवा. फुलं नाही सापडत, काही नाही सापडत. काही कार्यक्रम असला की घेतला आपला गजरा, लावला की निघालं. हो माय, ही आयडिया चांगली आहे माय बाई, नकली गजऱ्याची. मस्त कधी लावता येते नाही. मग नाही तर काय माय बाई. पण आम्ही नाही आणला, हा सुरतच्या बाबाने आणला होता माझ्यासाठी. विचारशील बरं भाऊले कुठून आणला होता तर मला आणा लागेन असा एक. बरं बरं, मी मार्केटात गेली की घेऊन येईन त्यासाठी एक. आठवण येईन आणशील पण शांताबाई. हो हो, आठवण येईन आणीन. आता तुला उशीर नाही उरायला का? आता गजराची गोष्ट निघाली तर आता उशीर नाही उरायला तुला? आता लोक लय बोलत होती मला, उशीर झाला शांताबाई नसन तसं. आता लेट नाही उरायला का? हो माय बाई, चाल चाल चाल, तिथं बाया वाट पाहू राहिल्या आपल्या. चाल बरं, उशीर उरायला. तेच मुरली मग मी तुला, चाल. काय माय बाई गीता, काय पता आहे का शांताबाईचा? मला जास्त गोष्टीचा शांताबाईचा लय राग येते, मग लय राग येते मला. आपण कुठं झालं तयार व्हा, शांताबाई उशीर लावते. आपण किती वेळचं उभा इथं शांताबाईची वाट पाहत. राधा गेली तर राधाही अटकून गेली लगे तिकडेच. हो ना माय, पुरा मेकअप या उन्हामध्ये खराब उराला म्हटलं माय. उभ्या उभ्या पुरा मेकअप खराब उराला. आता त्या साक्षगंधात जाऊ तर कोणता मेकअप राहीन मा तोंडावर? पुरा उतरून जाईन म्हटलं या गरमीनं उन्हानं. किती घाम उराला पाय. शांताबाईची सून नाही ना घरी, पुरे कामं शांताबाईला करावं लागत आहे, म्हणून उशीर झाला शांताबाईले. आज किती लोक आता ते घरी, दोघंच नवरा बायको आहे. पोरगा बी तर गेला, सुनीसोबतच तर गेला तिचा पोरगा तिच्या माहेरी. आता घरी आहेच कोण? दोघं सेनमिन नवरा बायको आहे. तेवढं तर करायला एवढा टाईम लागते का बाप्पा? वाटते शांताबाई आज सकाळी उशिरानं उठले वाटते झोपेतून, म्हणून एवढा टाईम झाला नाही. माहीत आहे ना आपल्याला जात आहे बस साक्षगंधामध्ये. काही लवकर उठावं, कामं करावं. नाही नाही, मनानंच बोलू राहिलं बाई ना. काय गोष्ट आहे काय नाही आपल्याला काय माहीत आहे, काऊन टाईम झाला काय झाला तर. मला आवडत नाही पण बाई ना ही गोष्ट शांताबाईची, लय उशीर लावते. काय व सुशीला, काय म्हटली बा? एवढा टाईम लावला म्हणते शांताबाई ना, लय टाईम झाला का लगे? आली ना माय, आली ना, थांब ना थोडी. आली गण शांताबाई. शांताबाई सुशीलाले म्हणतात नाही चबर चबर करता येते तशी बी. तुलाच टाईम उराला का हो सुशीला? दुसऱ्याला टाईम नाही उराला का? किती बोलू राहिली. आली ना माय मी. शांताबाई एवढा उशीर असते का? आम्ही उन्हात आणा तिथं उभं बहिणा त्यासाठी. तू लगे एवढा उशीर लावू राहिली. आम्ही चालले गेलो असतो मग म्हटलं असतं तू ना की चालल्या गेल्या आणि थांबल्या नाही. एवढाच उशीर उराला तर चालल्या जात्या मग. आलीस ती मीन राधा मागवतीन, राधा माझ्यासाठी थांबेल. नाही नाही शांताबाई, तशी काही गोष्ट नाही आहे. उभं होतं आम्ही लय वेळचं उन्हामध्ये, म्हणून म्हटलं. नाही शांताबाईनं गजरा गिजरा लावला लगे मस्त. चांगली पॉवरफुल तयारी केली आहे लगे. है ना, शांताबाईचा मेकअप पॉवरफुल मेकअप आहे म्हटलं. गजरा गिजरा लावून लगे बाई. नाही बाई, एवढा उशीर उराला होता तरी गजरा लावायला मोठा टाईम भेटला हो तुला. नाही बाई, काय नकली गजरा आहे तो, घेतला की लावला डोक्याले का? तो काय असली गजरा आहे का? असली बनवला का मी फुलाचा तोडून? नकली गजरा आहे तो.
नाही नाही शांताबाई असलीसारखाच वाटू राहिला. चला ना बाया हो, आता उशीर नाही उरायला का? चला ना साक्षगंधा. हो हो माय चला चला बाबा चला. उशीर उरायला पहिलेच. काय माहिती तिथं साक्षगंध झालं का काय तर का जेवायलाच जा लागते आपल्याला. हो माय मला वाटतं झालं असेल साक्षगंध, जेवायलाच जा लागते आपल्याला. चला ना माय इथं अशा उभ्या राहायचा ना अशा बोलत राहायचा तर होऊन जाईल साक्षगंध. चला बाय यायला येतं फक्त बोलायला पाहिजे बस. एक जण नव्हतं चाललं शांताबाईला बोलवायला. फक्त इथं उभ्या राहून गोष्टी करत होत्या. मी गेली शांताबाईला बोलवून आणलं मी ना. ही सुशीला तर मलाच बोलू राहिली म्हणते राधा गेली तर राधा बी अटकून गेली म्हणते तिथं. मी आली होती ना तर तेव्हा इथं सुशीला बी नव्हती. सुशीला बी आताच आली असून बरं तरी बोल ना. हां कोणाला कसं बोलावतं टोचून. चला हो बाया हो. पोरीचं घरदार चांगलं आहे नाही? मस्त घरदार आहे. चांगला आहे. एवढं बी काही खास नाही आहे. मी ना माझी मावस बहीण पाहिली होती तुमच्या भावासाठी. तिचं घर किती चांगलं होतं. तुम्ही ना पाहिलं होतं ना मावशीचं घर किती चांगलं घर होतं. किती चांगली पोरगी होती. शिकेल सवरेल मस्त पैसा आदल्यावाली. आणि हे काय नाही बाई एवढं काही खास घर नाही आहे. मावशीपेक्षा कमीच आहे. हा बाय जास्त आहे ना इथं आहे ना तर मावशीची डिंगी नको मारू तू. आता तुला सांगू राहिलो मी. आणि थोडंसं लोकांनी संग चांगल्यानं बोलशील माणुसकीनं. थोडीशी माणुसकीनं राहशील. तुला राग आलेला आहे तो आपल्या घरी इथं राग नको दाखवशील. हा बाबा तुम्हाला पहिले सांगितलं होतं मी ना की मी साक्षगंधात येत नाही म्हणून. तुम्ही मला जबरदस्ती घेऊन आले. आता जर मला काही बोलसान तर मी इथूनच निघून जाईल. शिधी घरी चालली जाईल. म्हणून मी चुपचाप मध्ये राहू द्या. जास्त मला काही बोलू नका तुम्ही. फक्त सांगू राहिलो की चांगल्यानं बोलशील लोकांसोबत. असं दाखवशील नको की जसं तुला पोरगी पसंत नाही असं काय तसं. कशी तू जेठानी बनणार आहेस त्या पोरीची लोक काय म्हणतील म्हणून थोडी चांगल्यानं राहशील. जेवढी खराब तुम्ही समजता ना मला तेवढी खराब नाही हो मी. फक्त एवढी याव की भडबडाव बोलाले. जेव्हा मनात नाही आहे ते पटकन मी बोलून देतो. तुम्ही लोकांसारखी नाही आहे. मनात नाही दाबून नाही ठेवत मी गोष्ट. जे मनात नाही आहे ते तोंडावर आहे माया. मी बातच बोलून देतो. तुमच्यासारखी आहो का मी? आणि माझ्या काही जास्त तुम्ही शिल्लक बोलू नका. तर माझा दिमाग सटकला तर मी इथून चालली जाईन घरी. आताच सांगू राहिली. हो बाई हो तू ऐकलं तुझ्या मी ना तू बरोबर आहे. तुझ्या जे मनात नाही आहे तेच तोंडावर आहे. पण खराबच असते तोंडावर माहिती आहे मला. पण मी सांगू राहिलो इथं जे मनात नाही आहे ना ते तोंडावर नको आणू. लागेल तर बोलू नको कोणासोबत चुपचाप बस साक्षगंध होईपर्यंत. पण थोडी शांततेने राह बस एवढंच म्हणून राहिलो मी तुला. बोलीनच नाही मी कोणासोबत. माझ्या बोलण्याशी एवढा प्रॉब्लेम आहे तुम्हाला तर. आता राहू दे वहिनीला काही बोलू नको जाऊ दे. वहिनी तुम्ही काही दादा बोलायचं खराब नको वाटून घेऊ. जे तुम्हाला बोलायचं आहे ते बोला. फक्त एवढं म्हणत आहे दादा की सबशीर बोलसान. बरं भाऊजी ठीक आहे. बरं भाऊजी कसे सांगू राहिले समजून. असं समजून सांगायला काय झालं तुम्हाला मला. हे ना कधी ऐकतच नाहीत. नाही कधी नाही ऐकत. कधी माझ्यासोबत हिवळा साळसपणानंच बोलतात. जाऊ दे दादा वहिनी राहू दे जाऊ दे. काय रे बाप्पा मी ना साक्षगंधाची साडी दिली होती ना पोरीची ताजोड कुठे ठेवे. तिने तिच्याजवळ दिली होती. कुठे आहे साक्षगंधाची साडी? बाई साक्षगंधाची साडी कुठे आहे तुम्ही ठेवली. आहे ना ठेवली आहे माझं. आताच द्यायची आहे का? हो आता ते लोक बी साक्षगंधाचे कपडे देतील ना आपल्या आदित्यला घालाले. आपल्याला साक्षगंधाची साडी द्यायला लागेल पोरीले. बरं आहे माझं साक्षगंधाची साडी देतो. आताच देऊ का? हो दे ना आता पोरीला द्यायला लागेल ना घालाले. आवकण्या घेऊकण्या टाकतील ना पोरीले. याले आवकण्या घेऊकण्या टाकतील साक्षगंधासाठी. तर देऊन दे साक्षगंधाची साडी देऊन दे. ते लोक कपडे देतील आता साक्षगंधाचे आदित्यला घालाले. माहिती आहे हिरोईनी तुम्ही अजून तयारच नाही झाला का? आता तुम्हाला बोलवतील ना मंडपात नाही तुम्ही तयारच नाही झाला का अजून? वहिनी ते पार्लरवालीच तर नाही आली अजून. नाही पार्लरवाली आलीच नाही का? नाही आली अजून. माहिती आहे कधी येते पप्पा ते बाई. झाले ना पाहुणे चालू झाले ना साक्षगंधासाठी. कधी येते पप्पा तुम्ही तयारच नाही झाले अजून. 3-4 वेळा फोन केला तिला मी ना. एक बार फोन नाही उचलू राहिली. काय मी दुसरीकडे ऑर्डर भेटला का तिला तर. मला म्हटलं होतं मी ना काल रात्रीच कन्फर्म करून घ्या पार्लरवालीला फोन घेऊन करून. कधी येते काय येते टायमावर चाट नाही दिली पाहिजे. आता दिली ना तुम्हाला पार्लरवालीने टायमावर चाट. मग आता वहिनी मग आता काय तुम्हीच करा आता तुमचा मेकअप. तुम्हालाच तर किती चांगला मेकअप येते. काय पार्लरवालीची गरज आहे तुम्हाला? तुम्हाला काही पार्लरवालीची गरज नाही. तुम्ही तशा सुंदर दिसता आणि तुम्हाला मेकअप बी करता येते. आपला साधा मस्त असा मेकअप करा. चांगला दिसता तुम्ही. काही पार्लरवालीची गरज नाही एवढी. तुम्हाला तर किती चांगला मेकअप येते. तुम्हीच करा. पार्लरवाल्याच्या भरोशावर कधी नाही राहा लागत. तुम्हाला माहित होतं ना त्या आनंदीच्या रिसेप्शनमध्ये पार्लरवालीनं अशीच तर चाट दिली होती. हो तेच पार्लरवाली सांगितली होती. मग मोहिनीनं मेकअप करून दिला होता. अरे हो आपल्या मोहिनीला तर किती चांगला मेकअप करता येते. आनंदीच्या रिसेप्शनमध्ये मोहिनी असतं मेकअप करून दिला तिचा. तर मी काय म्हणतो मोहिनीलेच म्हणा तुमचा मेकअप करून द्यायला. तेच करते तेच तर पार्लरवालीहून चांगला मेकअप करते. तिलाच ते किती चांगला मेकअप करता. काय कोणाच्या नांदीला गुरायला त्या मोहिनीला सांगतो मी तुमचा मेकअप करून देते ते. बरं मला सांगायला नाही पुरली आहे पार्लरवाली. मला माहीत होतं ना तिनं दादाच्या लग्नामध्ये कशी चाट मारली होती तर आता डबल तिला सांगायला नव्हतं पुरलं मला. फालतू सांगितलं तिला. हो दे आता जे झालं ते झालं. मी मोहिनीला पाठवतो. मोहिनी तुमचा मेकअप करून देते. तिच्या मेकअपचं सामान बी आहे. मेकअपचं सामान तर माझं डी आहे. मेकअप किट आहे ना वहिनी माझं. पाठवून द्या फक्त तुम्ही मोहिनीले. मोहिनी करून देते मग मेकअप माया. बरं ठीक आहे. बाप्पा आता जमाना किती बदलला. माझ्या साक्षगंधामध्ये तुम्ही काही नव्हतं केलं बाप्पा. काही नव्हतं आमच्या वेळेस. फेअर अँड लवली पावडर लावली साडी घातली की झाली तयार. आता मेकअपवाली पार्लरवाली बाप्पा लयच आहे बाप्पा. आता लयच झालं. वहिनी म्हणून राहिलं ऐकलं काय ना. मी ना काही नाही म्हटलं. मी अशीच बडबड करत होती. नाही त्या गोष्टीसाठी नाही म्हणून राहिली मी काय म्हणून राहिली तुम्ही कधी तयार होऊ राहिल्या. तुम्ही तर तयारच नाही दिसू राहिल्या मला अजून. तुम्ही तर साक्षगंधासाठी तयार झालेलं दिसूच नाही राहिला. साडी नाही घालेल काही नाही घालेल. कधी करता तुम्ही तयारी. साक्षगंध का माय आहे तुमचा साक्षगंध आहे. तुम्ही तयार होणं मेन आहे. माय काय मी बातच घालतो साडी.
पुऱ्या घराची जिम्मेदारी आमच्यावर, पुरं घर सांभाळायला लागत आहे. हां साक्षगंध आहे, कमी काम आहे का घरामध्ये? पुरं घर सांभाळायला लागत आहे. तुम्हाला तर मेन आहे तुम्ही. तुमचं साक्षगंध आहे, तुम्ही करा ना तयारी. माय काय, मी बातच साडी घालतो. नाही तुम्ही पहिले साडी घाला. साडी गिडी घाला, मस्त तयारी गियारी करा आणि मग घरातलं काय आहे ते करा. पाहुणे रावणे येऊ राहिले जाऊ राहिले, चांगलं वाटते का अशा तुम्ही? चांगली साडी गिडी घाला मस्त. घालतो साडी गिडी घालतो. कामाचं काय, कामं दिवसभर बी केले तर सरत नाही. पहिले तुम्ही तयारी गियारी करा मग कामं करा काय तर. बरं ठीक आहे. वहिनी मी काय म्हणतो, आदित्यजी कुठे आहेत? आहे ना ते बाजूच्या रूममध्येच आहेत. आदित्यची वहिनी आई बाबा सगळेजण एका रूममध्ये आहे, बाजूच्याच रूममध्ये आहे बसलेले. हो का, बाजूच्या रूममध्येच आहे का? हो बाजूच्या रूममध्येच आहेत. बरं ठीक आहे. तुम्ही काय विचारू राहिल त्या? जासान गिसान नाही तर ताईला भेटाले. आता साक्षगंधामध्ये दिसती नसते तुम्हाला. काही बोलता का वहिनी? असं सहज विचारलं मी ना. ठीक आहे. आज आदित्यजीचं नाही साक्षगंध होणार. मला वाटलं नव्हतं आदित्यजी एवढे आवडतील म्हणून. मला खूपच चांगला स्वभाव आहे त्याचा. मी खूप नशीबवाली आहे जे मला आदित्य जीवनसाथीच्या रूपमध्ये भेटणार आहे. मी तर आज खूप खुश आहो. मी आदित्यजीसोबत साक्षगंध होत आहे. पाय व कमला, सुशीला किती घाई करत होती मला. पाय कोणी आलं का? साक्षगंध चालू नाही झालं, काही नाही झालं अजून. फालतू एवढा घाई करू राहिला तुम्ही मला. का हो सुशीला, किती घाई करत होती तू मला? आता माहिती सुशीला कुठं गेली? आताच तो ती इथं. शांताबाई तिला घाई करू राहिली ती ना, आणि आता इथं आली. तिनं पाहिलं कोणीच नाही आलं, आपणच आलो लवकर तर ते पाहून गेली. तिला वाटलं तू बोलशील दिलेलं आहे तर ते चालली गेली वाटते कुठतरी. राधाही नाही आहे. राधा आणि सुशीला दोघी गेल्या कुठतरी. भेटू देन तिला आता. आता पाय कशी बोलतो तिले. निवड घाई करू राहिली ती मला. शांत काकू आले का तुम्ही? बरेच झालं आल्या. आता नाही बाई, हे मोहिनीच आहे ना वच्छलाबाईची मंदवीसून? हो मोहिनीच आहे. मेकअप पाय ना बाईचा, किती पॉवरफुल मेकअप आहे तर. हो माय बाई, हे तर तू आता पाहू राहिली साडी गिडीत. माय मी ना पाहिली होती ना पंचफुलाबाईची, इथं होती ना पहिले पंचफुलाबाईची मानलेली पोरगी आहे ना. माय मुंबईहून आलती तेव्हातून तू हिचा नखराच नव्हता पाहिला. माय काय छोटे छोटे कपडे घाले माय, आणि काय राहे. आता तरी साडी गिडी घालते. साडीत तर सुंदर दिसते व. सुंदर नाही दिसेल तर काय, पांढीपटा काय ना माय. पाय ना किती सुंदर दिसू राहिली. हो ना, पाय ना साडीत पाय ना किती सुंदर दिसू राहिली. लहान साडी तिच्या अंगावर चांगली दिसू राहिली. मग नाही तर काय. बाई मोहिनी काय करू राहिली तू? काही नाही, साक्षगंधासाठी पंडितनं सामान सांगितलं होतं पूजेचं, तेच घेऊन चालली. बाई किती टाईम अजून साक्षगंधाला? काही नाही काकू, बस आता होतेच चालू साक्षगंध. हो पंचफुलाबाई दे दिसू राहिली कुठं? पंचफुलाई आहे ना ते माझ्या सासूजवळ बसेल आहे अंदर रूममध्ये. जा ना तुम्ही बी अंदर आहे का पंचफुलाबाई? हो पंचफुला आई माझी सासू बसलेले अंदर गोष्टी करत आहेत. असं तू आई बाबा नाही आले मुंबईहून? नाही बाबाची तब्येत बरोबर राहत नाही ना, तर आई बाबा नाही आले. आई बाबा म्हणे आता आम्ही डायरेक्ट लग्नामध्ये येऊ म्हणे, तर ते लग्नात नाही येते. हो माय बाई, मुंबईला दूर आहे ना, यायला टाईमच लागते नाही. हो ना काकू, हे मस्त अरेंजमेंट केली बाई. हे वाटूच नाही राहिलं तुमच्या छतवर तुम्ही ना मंडप टाकेला आहे म्हणून एवढा मोठा. मस्त मंडप टाकला बाई. हो ना काकू जा तुम्ही अंदर जा. भेटा ना पंचफुला आई आलेली आहे. पंचफुला आईला भेटा, माझ्या सासूला भेटा, रूममध्ये बसलेलं आहे. मी थोडंसं पूजाची थाली देऊन येतो पंडितले. बरं ठीक आहे बाई, ठीक आहे. काम करतो येतो, हे काम करतो. हो काकू. पोरगीला चांगली आहे माय बाई, मान सन्मान करते कोणाचा बी. शांताबाई हे ते मोहिनीच आहे ना, ते पंचफुलाबाईची मानलेली पोरगी मुंबईवाली? हो तेच आहे. नाही हे पहिले किती मॉडर्न होती व. आता साडी गिडी घालून राहते लगे, मस्त दिसते साडीत बी. हो पोरगीला चांगली आहे, एवढी शिकली सवरलेली आहे, पण मान सन्मान सरे घरातले कामं धंदे सरे करते म्हटलं. लय चांगली पोरगी आहे. तसं वच्छलाबाईच्या तिन्ही सुना चांगल्या आहे नाही? हो तिन्ही सुना चांगल्या आहे वच्छलाबाईच्या. का हो बाई थांबल्या नाही माझ्यासाठी थोड्याशा बी? नाही रंजना, तू आलीच नव्हती का? तू राहिलीच होती का याची? मग नाही तर काय, मी तुमची घरीच वाट पाहू राहिली. तुम्ही आता बोलवायला असाल मग बोलवायला असाल. तुम्ही आला नाही बापा तर मग मीच चालली आली. म्हटलं गेल्या वाटते या. मग दादा बोलवायला आली होती घरी. आणि सुशीला किती घाई करत होती म्हणे साक्षगंध झालं बी असेल म्हणे, जेव्हाच्याच टायमावर जा लागेन असं तसं. आणि पाय ना आता गायब झाली. कोणीच नव्हतं इथं. आता लगे मी बोलीन मा धाकान गायब झाली. किती घाई करत होती माहिती आहे. उशीर झाला. मी म्हटलं बाई उशीर झाला, तू गेली असेल पहिलेच. काय बाई मी कशी जाईल? मी म्हटलं होतं तुम्हाला दोघी सोबत जाऊ म्हणून. मग मी तुमची वाट पाहत बसली घरीच. मी अक्षयला फोन लावला तर अक्षय इथंच आहे ना. तर अक्षयला मी फोन लावला तर अक्षय म्हणे की मोठ्या इथं आलेली आहे म्हणे साक्षगंधातनी. तर तशीच आली माय बाई मग मी. म्हटलं बाईनं मारली मला चाट. नाही हो माय चाट अन गेट खायची. हे सुशीला घाई किती करत होती, लय घाई करत होती ना. ते सुशीला कोणाही गोष्टीची घाईच करत राहते. शांताबाई काही म्हटलं तू, पण वच्छलाबाई पोरीचं साक्षगंध असं करू राहिली की जसं काही लग्न आहे. लग्नासारखं साक्षगंध करू राहिली म्हटलं. हो माय पैशावाल्याच्या गोष्टी आहे. मग नाही तर काय माय, पैशावाल्याच्या गोष्टी आहेत साऱ्या. नाही मी मा पोराचंही साक्षगंध असंच केलं असतं, पण काय करू, ते पोरीवाले म्हणतात आमचा पैसा नाही अदला नाही, हे नाही ते नाही. आणि मग पोर काही म्हणते मला आमच्या आवडत नाही म्हणते, असं नाही म्हणते तसं नाही म्हणते, कोर्ट मॅरेज करतो म्हणते. नाही तर मस्त लग्न केलं असतं मी मा पोराचं.
चला लोक यायचे बाकी आहे अजून. पंचकुलाबाई आलेली आहे म्हणते. वत्सलाबाईला आणि पंचकुलाबाईला भेटून येऊ. चला अंदर. हो माय बाई चला. तशी गरमी राहिली तर कायची गरमी हो माय. आता ते कूलर लावून राहिले ना. पहा ना तिकडे कूलर लावून राहिले ना. माय बाई मस्त सोय आहे. कूलर गिलर लावून राहिले लगे. हो आता गरमीच तर शिव राहिली तर. टाकल्या का हो? आउकण्या घेऊकण्या टाकल्या का हो काकू? 5 सवासिनी ना आउकण्या टाकल्या. किती चांगली दिसत आहे ना रोहिणीताई. खरं खूप सुंदर दिसत आहे. खूप सुंदर जोडी दिसत आहे दोघांची. असं वाटत आहे दोघं एकामेकासाठीच बनलेले आहे. मग नाही तर काय. किती सुंदर दिसत आहे ना रोहिणीताई बी. आणि हे आदित्यजी पण खूप चांगले दिसत आहे. एकदम जोड्याला जोडा आहे म्हटलं. हो हो एकदम जोड्याला जोडा आहे. काय बरं किती सुंदर पोरगा आहे. आणि आपली रोहिणी म्हणे की लग्न नाही करत म्हणे या पोरासंग. काय बरं किती सुंदर दिसत आहे पोरगा. काकू आता काय राहिलेलं आहे? आता काय राहिलं? आता एकामेकाला अंगठी घाला म्हणा आणि झालं साक्षगंध. घाला रे बापा एकामेकाला अंगठी घाला. होईनी ताजो अंगठी आहे ना देता येईल. हो हो काकू. दिल्या काकू दोघांना अंगठ्या दिल्या. उभे काय रे बापा एकामेकाला पाऊस राहिली निरा. हां घाला एकामेकाला अंगठ्या. कशी एकामेकाला पाहत्या पा. हो तू पण पाहत होती ना तुझ्या साक्षगंधामध्ये. हां तू पाहत नव्हती का भाऊजीले. तर माय मी नव्हती पाहू राहिली. तेच पाहत होते माईकडे. खोटी बोल राहिली. तू बी तर पाहत होती. नाही नाही बाप्पा मी नव्हती पाहत. तुम्ही नव्हत्या ना साक्षगंधामध्ये. तुम्हाला कसं माहीत? मला कसं माहीत? मला भाऊजी सांगत होते. खोटे बोलतात ते. तेच पाहत होते माईकडे. घातल्या दोघांनी एकामेकाला अंगठा घातला. झालं बाप्पा आता इथं साक्षगंध झालं. खरं आदित्यजी किती सुंदर दिसू राहिले ना. खूपच सुंदर दिसत आहेत. मी काय म्हणतो मोहिनी जगदीश कुठं आहे तर? ते का माहिती नाही कुठं आहे तर. बरं बरं त्याला म्हणा जेवणा खावण्याची व्यवस्था पाय म्हणा बरोबर. हो सांगतो. त्याला म्हणा धूम होईन म्हणा जेवणाच्या ठिकाणी. तर तुम्ही ना ते ते उभ्यानं जेवण करायचं ठेवलेलं आहे ना बफे. हो हो पंगत नाही आहे बुफे सिस्टम आहे. तर जगदीशले म्हणा की बायाची जेवणाची व्यवस्था आणि माणसाची जेवणाची व्यवस्था वेगवेगळी करशील म्हणा. हां तुम्ही कसं आता जेवणाचा टाईम झाला. साक्षगंधाने पहिलेच उशीर होऊन गेला. हां आता लोकांचा भुकीचा टाईम होऊन गेला. हां गर्दी होईन नाही तर एकाच ठिकाणी. तर अलग अलग ठिकाणी कर म्हणा. बायाचं अलग आणि माणसाचं अलग जेवणाचं. हो हो काकू तसंच केलेलं आहे. 2 ठिकाणी लावलेलं आहे स्टॉल. हां एका इकडे माणसं एका इकडे बाया. बरं ठीक आहे. काकू तुम्ही जेवण करून घ्या ना. हां उशीर झाला ना तुम्ही जेवण करून घ्या. नाही हो माय घरचाच कार्यक्रम आहे. हां करीन उशिरानं जेवण. बरं ठीक आहे काकू.